या ठिकाणी आपण 2 कॉलम केलेले आहेत, ते तुम्हाला दिसत आहेत। एका कॉलममध्ये आपण लिहिलेला आहे विषय आणि त्याच पुढे लिहिले विषय संशोधन पद्धतीची उपयुक्तता। ज्या पद्धतीने आपण इतिहास उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन पाहत होतो, त्यावेळेस कशा पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संशोधन होत असताना इतिहासाचा उपयोग महत्त्वाचा ठरतो हे आपल्याला यामध्ये पाहावयाचं आहे। तर त्यामध्ये पहिला विषय जो घेतलेला आहे मी किंवा पहिलं क्षेत्र निवडलेलं आहे या ठिकाणी तत्वज्ञान। तत्वज्ञानामध्ये आणि त्या तत्वज्ञानामध्ये तत्वज्ञान या विषयामध्ये इतिहास संशोधन पद्धतीची उपयुक्तता तत्वज्ञानाचा इतिहास जाणून घेण्यासाठी कशा पद्धतीने महत्त्वाची असते हे आपण पाहूयात। तत्वज्ञान विविध विचारसरणींचा उगम, त्यामागील वैचारिक परंपरा आणि त्या विचारसरणीच्या वाटचालीचा इतिहास समजून घेण्यासाठी तत्वज्ञानाच्या इतिहासाचा अभ्यास महत्त्वाचा असतो। तत्वज्ञानाला सर्व ज्ञानशाखांची आणि विज्ञानाची जननी असं म्हटलं जातं। तत्वज्ञान हे काय आहे? विज्ञानाची आणि सर्व ज्ञानशाखांची जननी मानण्यात आले आहे। विश्वाचा शोध घेत असताना सर्व समाजाने जगाच्या उत्पत्ती संबंधी कथा, मिथके, देव देवतांविषयीच्या कल्पना, त्यांचे पूजाविधी यांचे अभ्यास किंवा या संबंधीचे विचार मांडलेले आहेत। विश्वाचा शोध घेत असताना सर्वच मानवी समाजाने काय केलेलं आहे? जगाच्या उत्पत्ती संबंधीच्या कथा, त्याची काही मिथके, देवदेवतांविषयींच्या त्यांच्या कल्पना, त्यांचे पूजाविधी यांचे या संबंधित विचार मांडले आणि या विचारांमध्येच तत्वज्ञानाची बीजे आढळतात। मानवीय शाखेतील विविध सिद्धांतांचा अभ्यास करण्यासाठी तत्वज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो। आज जी काही देवी देवता म्हणतो आपण, जगाच्या उत्पत्ती संबंधीच्या ज्या काही कथा तत्कालीन समाजाने मांडल्या, आपली मिथके मांडणे, त्यासाठी पूजाविधी कशा असायला हव्यात या गोष्टी मांडल्या। म्हणजेच आपण पाहतो ह्या गोष्टींचं नॉलेज आपल्याला कशातून मिळतं? आपलं रामायण आहे, महाभारत आहे, याशिवाय उपनिषद आहेत। या सगळ्या ग्रंथांमधून वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मांडल्या गेलेले आहे ते ज्ञान। तर या ज्ञानामध्येच, यांच्या या विचारांमध्येच तत्वज्ञानाची बीज आढळतात। मानवीय शाखेतील विविध सिद्धांताचा अभ्यास करण्यासाठी या तत्वज्ञानाचा इतिहासाचा अभ्यास महत्त्वाचा असतो। तर पुढचा विषय आहे तो विज्ञान। विषय म्हणण्यापेक्षा पुढचं क्षेत्र आहे ते विज्ञान। विज्ञानामध्ये विविध वैज्ञानिक शोध लागलेले आहेत, वेगवेगळे सिद्धांत, यांचा कालक्रम आणि त्या मागील कारण मीमांसा। विविध वैज्ञानिक शोध, सिद्धांत, यांचा कालक्रम, त्यामागील कारण परंपरा शोधण्यासाठी विज्ञानाचा इतिहास आपल्याला अभ्यासावा लागतो। तसेच पुढे तंत्रज्ञान। तंत्रज्ञानामध्ये कृषी, औद्योगिक उत्पादन, स्थापत्य इत्यादी क्षेत्रात होत गेलेल्या बदलांचा, त्या मागील तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो। उदाहरण सांगायचं झालं तर आपण पाहू शकतो की आजचं जे काही तंत्रज्ञान आहे शेतीविषयक, त्याची पाळंमुळं ही तंत्रज्ञानाच्या इतिहासामध्ये आपल्याला शोधावी लागतात। कशी? तर कृषी विषयक आज जे काही कृषीमध्ये वेगवेगळ्या
पद्धतीचं नवीन तंत्रज्ञान अस्तित्वात आलेलं आहे की जे की 10 व्यक्तींना काम होत असतं ते एका मशीननं काम होत आहे. पुढचं क्षेत्र आहे तंत्रज्ञान. कृषी, औद्योगिक उत्पादन, स्थापत्य इत्यादी क्षेत्रात होत गेलेल्या बदलांचा, त्यामागील तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. दगडी हत्यारे बनवण्याच्या अवस्थेपासून विज्ञान युगापर्यंत प्रगत झालेले तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी तंत्रज्ञानाच्या इतिहासाचा अभ्यास करावा लागतो. जे की मानवाची सुरुवातीला मानवाने दगडापासून हत्यारं बनवली, मग त्याचा पुढचा टप्पा त्याने धातूपासून हत्यारं बनवली, मग हळूहळू आजतागायचं विज्ञान युगापर्यंत त्यानं केलेलं जे काही तंत्रज्ञान आहे त्यामध्ये झालेला विकास आहे हा समजून घेण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाच्या इतिहासाची आवश्यकता असते किंवा तंत्रज्ञानाच्या इतिहासाचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. पुढचा मुद्दा आहे उद्योगधंदे आणि व्यापार. उद्योगधंदे आणि व्यापार यात अधिकाधिक लोकांचा संबंध येत गेला. उद्योगधंद्यांच्या निमित्ताने या व्यापाराच्या निमित्ताने अनेक लोकांचा संबंध वाढत गेला आणि त्यांच्या परस्परांमधील व्यवहाराचं क्षेत्र देखील काय होत गेलं, विकसित होत गेले. काळाच्या ओघामध्ये बाजारपेठा वाढल्या, व्यापार वाढला, बाजारपेठांचे आणि व्यापाराचे स्वरूपही बदलले. त्यामध्ये पुन्हा मानवातील त्यामागची जी नाती आहेत ती आणि समाजाची समाज रचना देखील बदलत गेली. या बदलांमधील सामाजिक रचना, सांस्कृतिक जडणघडण आणि अर्थव्यवस्था इत्यादींचा इतिहास समजून घ्यावा लागतो. या पुढील आपला मुद्दा आहे व्यवस्थापनशास्त्र आणि संशोधन पद्धतीची उपयुक्तता. व्यवस्थापनशास्त्रामध्ये उत्पादनाची साधने, बाजार आणि विक्री, मनुष्यबळ यांचे व्यवस्थापन समजून घेताना भूतकाळात या यंत्रणा कशा होत्या, तसेच या यंत्रणा सांभाळणाऱ्या संघटना या सर्वांचा अभ्यास पाहत असताना त्याच्या भूतकालीन व्यवस्थापनाचा अभ्यास महत्त्वाचा असतो. इतर शाखांप्रमाणेच व्यवस्थापनशास्त्राच्या अभ्यासासाठी सुद्धा आपल्याला व्यवस्थापनशास्त्राच्या इतिहासाचा अभ्यास पाहावा लागतो. ज्या पद्धतीने उत्पादनाची साधने काय होती, पूर्वीच्या काळी काय होती, त्यांच्या बाजारपेठा कशा होत्या, मनुष्यबळ या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थापन समजून घेण्यासाठी आणि भूतकाळामध्ये याच यंत्रणा कशा होत्या, या यंत्रणा सांभाळत असलेल्या संघटना कशा पद्धतीच्या होत्या, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला सध्या वर्तमान काळात पाहावयाचा असेल किंवा या व्यवस्थापनशास्त्रामध्ये संशोधन करावयाचा असेल तर त्यावेळेस त्याच्या भूतकालीन व्यवस्थापनांचा अभ्यास महत्त्वाचा असतो. पुढचा मुद्दा आहे कला. विविध कलांची अभिव्यक्ती, त्यामागील वैचारिक, भावनिक आणि सांस्कृतिक परंपरा समजून घ्याव्या लागतात. विविध कला शैलींचा इतिहास अभ्यासावा लागतो. कोणत्याही कलाविष्काराचे मर्म आणि कलाकृतीची निर्मात्याची मानसिकता आणि विशिष्ट कला शैलींच्या विकासाचा क्रम जाणून घेण्यासाठी आपल्याला कलेच्या इतिहासाचा अभ्यास पाहावा लागतो किंवा कलेचा इतिहास अभ्यासावा लागतो. पुढचं आहे मानव्य ज्ञान शाखा. आता मानव्य ज्ञान शाखा म्हणजे मानवाविषयीचं ज्ञान ज्या शाखांमधून दिलं जातं त्याला मानव्य ज्ञान शाखा असं म्हणतात. तसं पाहिलं तर सगळ्या शाखांमधून, सगळ्याच विषयांमधून मानवी समाजाचंच ज्ञान दिलं जात असतं. त्यामध्ये मग आपला जो आपण अभ्यासतो आहोत तो इतिहास, पुरातत्व खाते, समाजशास्त्र, मानवशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादी विविध ज्ञानशाखांचा उगम आणि विकास
यांचा इतिहास समजून घेणे हे या ज्ञानशाखांच्या अभ्यासाचा आवश्यक भाग आहे. या ज्या काही मानवीय ज्ञानशाखा आहेत, मानवीय ज्ञानशाखाचं समजून घ्यावयाच्या असतील, जसं इतिहास, पुरातत्व, समाजशास्त्र, तर आपल्याला या ज्ञानशाखांच्या तळाशी जावं लागेल. त्याचा पाया कुठे घातला गेला, म्हणजेच पुन्हा एकदा आपण म्हणूया त्यांच्या इतिहासामध्ये आपल्याला जावं लागतो, तो इतिहास जाणून घ्यावा लागतो. तत्वज्ञान ही विज्ञान आणि इतर सर्वच ज्ञानशाखांची जननी मानली जाते. म्हणजेच या तत्वज्ञानामध्ये वैश्विक पसारा आहे आणि मानवाचे त्यातील अस्तित्व, हे विश्व आणि या विश्वामधील मानवाचं अस्तित्व यांचा परस्पर संबंध समजून घेण्याच्या जिज्ञासेपोटी किंवा हे समजून घेण्याच्या जिज्ञासेमधून जगभरातील सर्वच मानवी समाजामध्ये त्या संबंधीची अनुमाने लोक बांधत असतात किंवा बांधू लागले आणि त्यातूनच जगाच्या उत्पत्ती संबंधीच्या कथा, हे सृष्टीचक्र कसं चालतं आणि मानवी जीवनासंबंधीची मिथके, देवतांसंबंधीच्या कल्पना आणि या देवदेवतांना प्रसन्न करून घेण्यासाठीच्या विधी कोणत्या आहेत, या संबंधीचे तात्विक विवेचन यांचा, या गोष्टींचा विकास झाला आणि प्राचीन लोकांनी केलेल्या या गोष्टींविषयींच्या विचारात तत्वज्ञानाची बीजे आहेत. मग इथे उल्लेख केलेल्या मानवी शाखेतील विविध शाखांच्या विकासाला तत्वज्ञानातील सिद्धांतांचा पाया आहे. म्हणजे आज तर आपण ह्या ज्या काही एवढा वेळ या व्हिडिओमधून ज्या काही वेगवेगळ्या ज्ञानशाखांचा अभ्यास केला की त्यामध्ये त्या कला असतील, व्यवस्थापनशास्त्र असेल, विज्ञान असेल, उद्योगधंदे आणि व्यापार असेल, यांचा इतिहास आपल्याला अभ्यासावा लागतो. जो वर्तमान काळात ज्या काही गोष्टी आहेत त्या कशा होत्या आणि त्या कशा आज झालेल्या आहेत, ते इतिहासामध्ये जाऊन आपल्याला त्या आज आपण घडवून आणलेल्या आहेत, त्याचा विकास केलेला आहे हे आपल्याला दिसून येतं. आणि या सगळ्या मानवीय ज्ञानशाखा आहेत आणि या मानवीय ज्ञानशाखा सगळ्या तत्वज्ञान या विषयाचाच एक महत्त्वाचा घटक आहे. म्हणजेच या मानवीय शाखेतील विविध शाखांच्या विकासाला तत्वज्ञानातील सिद्धांतांचा पाया असतो. म्हणूनच तत्वज्ञान हा एक विषय आपण याआधी सगळ्यात पहिल्यांदा अभ्यासला, पण त्याचा संदर्भ पुन्हा येतो की मानवीय शाखेतील जे काही विविध शाखा आहेत त्यांच्या विकासाला जी चालना मिळालेली आहे, तर ती तत्वज्ञानातील सिद्धांतांचा जो पाया आहे तो पायाच या गोष्टीस कारणीभूत आहे. म्हणजेच इतिहासाच्या आधाराने या वाटचालीचे आपल्याला आकलन होऊ शकते. सांगायचा या ठिकाणी आपण एवढं जे काही विश्लेषण मांडलेलं आहे या उपयोजित इतिहासाच्या संशोधन पद्धतीविषयी एक आपण विषय घेऊन, तर त्या सगळ्या विषयांमधून आपल्याला एकच गोष्ट या ठिकाणी लक्षात येते की इतिहासाचा उपयोग हा भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचा उपयोग हा वर्तमान काळात आणि भविष्य काळात कसा होऊ शकतो, तर हे आपल्याला या मुद्द्यांच्या आधाराने या विश्लेषणातून आपल्याला सिद्ध झालेलं आहे. आणि आता पाहूयात आपण उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ.